पटेंगे तो कटेंगे असे नवे वाक्प्रचार आणले जात आहेत. पण ओबीसी आरक्षण गेले तर काय होईल? ओबीसींचे आरक्षण काढण्याचा खेळ खंडोबा सुरू झाला आहे. ओबीसी प्रचाराला गेले तर त्यांच्यावर हल्ले होत आहेत, त्याचा अर्थ दहशतवाद होत आहे. त्यामुळे कुठेतरी संविधानाचा आत्मा काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर शहरातील नेहरू नगर येथील शिवाजी अध्यापक विद्यालयात मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत केले. सोलापूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी वंचितचे नेते रेखा ठाकूर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. आंबेडकर पुढे म्हणाले, राज्यात 5 ते 6 महिन्यात आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. आरक्षण वाचवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारांची यादी तपासा. सभागृहात ओबीसींचे प्रतिनिधित्व नसेल तर आरक्षण वाचेलच कसे, असा प्रश्न देखील यावर उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वंचिताशिवाय आरक्षणासाठी पर्याय नाही, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आणि त्यांना विधानसभेत पाठवण्याचे आवाहन रेखा ठाकूर यांनी केले. बहुजनांच्या आधारासाठी वंचितला आधार द्या, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सोलापूर शहर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.